की आयज कालो आसा, आयज धालो आसा, आयज नाटक आसा म्हणून घरा कडेन रावपाची एक आमची प्रवृत्ती जाल्ली आसा. त्या मायंडसेटांतल्यान आमकां भायर येवचें पडटलें. तुमचो कालो धालो प्रमाणे तेंचें काम चलचें ना. तांच्या कंपनी दे हॅव कमिटमेंट फॉर द फॉरेन ऑल्सो. म्हणजे नॉट ओन्ली इन द इंडिया. आतां एखादी फार्मा कंपनी चलता आसत जाल्यार वीच इज इन द 3 शिफ्ट. एखादो मनीस जर एखाद्या शिफ्टीक येयलो ना जाल्यार वीच इज अ बीग लॉस फॉर देम. नो डावट तुमी प्रायर जर सांगून रावले आसत जाल्यार चलता. पण आमी म्हणटा तशें जर धालाकूय आमी लावपाक लागले जाल्यार जावचें ना. म्हणून म्हजें म्हणणें आसा की तुमची तितकीच कमिटमेंट स्पेशली द यंग बॉयज आनी गर्ल्स हांची तितकीच जर कमिटमेंट तांच्या कडेन उरली आसत जाल्यार म्हाका दिसता की तेय बी तुमकां प्रमोट करपा खातीर तुमी जर पळयशात इट इज ऑलमोस्ट 80% ऑफ द HR हेड्स दे आर ऑल आर गोवन्स. आनी हे कित्याक शक्य जालां? दे हॅव प्रमोटेड एट दॅट पोस्ट बाय देअर प्रमोशन्स, नॉट बाय डायरेक्टली दे हॅव अपॉइंटेड एट दॅट पोस्ट. कोण खंयच्यान डायरेक्टली कोणाकूच येदो व्हडलो पोस्ट मेळूंक शकना. त्या कंपनीनी फाटली 10 वर्सां 15 वर्सां काम केल्या उपरांत आज त्या पोस्टाचेर पावल्या. त्या खातीर यंग ग्रॅज्युएट्स विशेश करून इंजिनियर्स हांव बऱ्याच जाणां कडेन लॅटर घेता आसतना विचारतालो तूं खंयचो, तुवें कितें केलां. कोणी तरी सांग्या वयलो आसा, कोण तरी कुठ्ठाळचो आसा, कोण तरी होंडाचो आसा, कोण बिचोलचो आसा. म्हणजे पयसच्यान सुद्दां तुमी आज आपूण हांगासर जॉयन जातलो हें ऑफर लॅटर घेतलो इतक्या उमेदीत घेतला. म्हाका खबर आहा यू वील फायंड द डिफिकल्टी फॉर द ट्रान्सपोर्ट. म्हणजे दॅट वर कदाचित थोड्या जाणांक ट्रान्सपोर्टूय करचो पडटलो. फ्यू कंपनीज हॅव देअर ओन ट्रान्सपोर्टेशन्स बट ताजेरूय मेकानिजम आमी फायंड आउट करता. इंटरनल बस ट्रान्सपोर्टेशन्स ऑलरेडी आमी रिजॉल्व केला. आमचो MD IDC अभिषेक ही इज ऑल्सो हेल्पिंग फॉर द ट्रान्सपोर्टेशन पर्पज. इन फ्युचर फॉर द लॉंग डिस्टन्स म्हणजे खंयसर जर बशी वचना आसत जाल्यार ताका म्हणजे हांगासल्यान बिचोले किंवा हांगासल्यान आमचे मडगांव किंवा हांगासल्यान सांगे ह्यो सुद्दां बस ट्रान्सपोर्ट अकॉर्डिंग टू द युअर म्हणजे टायमींग हे प्रोवायड करपाचो सरकाराचो विचार आहा. बट एटलिस्ट म्हणजे एक 20-25 भुरगे त्या लायनींतले जॉयन जाल्ले आसपाक जाय. हांवें तर कल्पकाक ऑलरेडी म्हटलां की तुमची बस फेसिलिटीज नासत जाल्यार तुमी आमकां सांगात की आमी त्या पद्दतीन म्हणजे जॉयंटली नाय जाल्यार तुमी करतात की आमी कदंबाच्या वतीन तुमी तांकां थोडोसो हाफ पे तुमी करचे, हाफ आमी बेर करता. बट एम्प्लॉयमेंट हो दिवप हे गरजेचो आसा. आनी ताकाच लागून म्हणजे आयज आमी पळयताले की वेरियस स्टुडंट्स म्हाका खूब बरें दिसलें की थोडे जाण म्हणजे ITI पासून ते डिप्लोमा MSc BCom BSc वेगवेगळ्या क्वॉलिफिकेशनांतले भुरगे आज ह्या हातूंतल्यान तेंच्यांनी आपले लेटर्स घेतल्या. आनी हे सगळें करता आसतना म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आसतले, क्वॉलिटी एश्युरन्स आसतले, लॉजिस्टीक प्रोडक्शन आसतलें, मेंटेनन्स, फायनान्स, सेल्स अशा वेगवेगळ्या ऑफर लेटर्स तांच्यांनी आज जॉयन जाल्ले आसा. आनी हे कित्याक पॉसिबल आसात तर तुमच्या कडेन आसलेले इट इज नॉट ओन्ली द सर्टिफिकेट बट तुमच्या कडेन आसलेली स्किल्स. सातत्यान म्हणटा आमी ग्रॅज्युएट जावन आमकां डिग्री सर्टिफिकेट घेतली म्हणून कोण जॉब दिवंक शकना. तुमच्या कडेन ज्यो कितें स्किल्स आसा त्यो जर तुमी प्रेजेंट करपाक शकले जाल्यारूच तुमकां जॉब आनी ऑफर्स ह्यो वेगवेगळ्यो दिवपाक शकतल्यो. म्हणून आमी जें म्हणटा की स्किल्स, युअर कमिटमेंट, युअर डिसिप्लीन आनी तुमची विलिंगनेस ह्या 4 गजालीचेर तुमी आयुश्यांत खूब फुडें पावपाक शकता. आनी तें तुमी करपा खातीर म्हाका दिसता सगळ्या जाणांनी फुडें वयचें. सातत्यात गोवोरमेंटात ही बऱ्या पद्दतीची ऑपॉर्च्युनिटी ही तुमकां दिल्या आनी तुमी ही ऑपॉर्च्युनिटी जर घेतली आनी आजुनूय बी आपूण कोणीच तुमकां इन फ्युचर गव्हर्मेंट जॉबाक एप्लाय करपाचें आडोवंक ना जाल्यार तुमकां दिसतलें की आमी हांगासर आमी आजुनूय म्हणटा की आमच्या प्रायवेट एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीत तुमी प्रायवेट जॉबाक लागले आसत जाल्यार तुमचें नांवूय आमी कट करून उडयना की तुमी हांगासर आसतनाय बी यू कॅन एप्लाय फॉर द गव्हर्मेंट जॉब. यू कॅन गिव द कॉम्पिटेटीव एग्जाम्स. तुमचे स्टाफ सिलेक्शनाची एग्जाम्स आसतली किंवा गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाची एग्जाम आसतली, ह्युमन रिसोर्स किंवा अदर्स ह्यो एग्जामी दिवपाक तुमकां कोणीच आडोवंक ना. वयल्यान जाल्यार तुमचो हांगासलो एक्सपिरियन्स हो कावंट जातलो. गव्हर्मेंटात आतां एखादो LDC जर जातलो आसत जाल्यार ताका 1 year एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. आनी डेट 1 year एक्सपिरियन्स हे प्रायवेट सेक्टरांतलेय बी हे 1 year एक्सपिरियन्स ते कावंट केले वता. आतां पर्यंत फक्त आमी LDC आनी MTSाक केले. बट इन फ्युचर म्हणजे आमचे तर म्हटलां की नवीन रिक्रुटमेंट जातली ते सगळे लॅब एसिस्टंट, लॅब टेक्नॉलॉजी, इन्व्हेस्टिगेटर इन एनी गव्हर्मेंट जॉब हे आमी करपाचो आमचो विचार आसा. जेणे करून म्हणजे ताका कामाची संवय लागची, ताका काम करपाक कळचें. ना जाल्यार जाता कितें प्रत्येक जाण पोस्ट ग्रॅज्युएट जाता आनी तो म्हणटा म्हाका गव्हर्मेंट जॉब मेळटलो म्हणून वाट पळयत रावता. तो प्रायवेट खंयसरूच वचना. बट त्या खातीर एक वर्क कल्चर डेवलप जावपाक जाय. म्हणून आमी एक्सपिरियन्स बेज कॅन्डिडेट येवचे ही एक सिस्टम आमी गोंयांत डेवलप केल्या. आतां पर्यंत गव्हर्मेंटात अशा पद्दतीचे वेगवेगळे जॉब फेअर वेगवेगळे कडेन ऑर्गनायज केले. आतां पर्यंत 12 मेगा जॉब फेअर ऑर्गनायज केले. एप्रॉक्सिमेटली 2000 भुरग्यांक हो एम्प्लॉयमेंट ह्या मेगा जॉब फेअरांतल्यान केलो. आमी ऑलरेडी प्लेसमेंट ड्रायव्ह सुरवात केल्या. मागीर ती इंजिनियरींग कॉलेज आसतले, ग्रॅज्युएट कॉलेज आसतले किंवा ITI आसतल्यो आमी इंडस्ट्रीक घेवन तांचो डायरेक्टली प्लेसमेंट म्हणजे ग्रॅज्युएट जाताच ताका डायरेक्ट एम्प्लॉय करपाचें हें काम आमी सुरवात केलां. आनी स्टेट लेवल करियर कॉन्क्लेव म्हणजे 5000 भुरग्यांनी इंडस्ट्रीत कसले जॉब आसा हे तांकां इन एडवान्स म्हणजे ग्रॅज्युएट लेवलाचेर आसतना तांकां पयलींच इन एडवान्सान सांगलां. म्हणजे तांच्यांनी बी आपलें प्रिपेरेशन करचें की आपूण कसल्या जॉबाक जॉयन जावपाक शकता. म्हणजे BA BCom BSc जावपी भुरगे फुडें आमकां आनी एडिशनल कोर्स कितें करपाक जाय काय कितें त्या ताजोय म्हणजे इंडस्ट्री अकाडेमिया कनेक्ट हो खूब बरो प्रोग्राम. तुमचे इंडस्ट्रीज पार्टनर हेय थोडे त्या कार्यक्रमाक जॉयन जाल्ले. 5000 भुरगे श्यामाप्रसाद मुखर्जी ह्या स्टेडियमांतल्यान तांच्यांनी तेंच्या कडेन इंटरेक्शन केलें. फ्युचर आपल्या खंयच्या इंडस्ट्रीन जावपाक शकता हेंय तेंच्यांनी पळयलें.
आनी म्हणूनच तर गोंय सरकार हे सातत्यान नवीन नवीन गजाली करपा खातीर एक वेगवेगळे चेंजीस घेत आसा. आमी म्हणटा की इंडस्ट्री ही रॅपिडली चेंज जायत आसता. तांकां रुटीन आतां 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 जर तुमी म्हणशात की BA BCom ग्रॅज्युएट फक्त जालो आसत त्या म्हणटना आमकां गरज ना, कारण जशे इंडस्ट्रीत बदल जाता तशें आमकां शिकपानूय आमच्या बदल करचो पडटलो. रिसंटली तर तांचें म्हणणें की आमकां टॅक्नॉलॉजी जशी चेंज जाता त्या पद्दतीचे कॅन्डिडेटाची गरज आसा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाव प्रत्येक जाग्याचेर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयला, तर आमकां अपडेट आमकांच शिकचें पडटलें. वेगवेगळे कोर्सीस आमीय सुरू केल्या, बट तुमकां वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर शिकपाक मेळटा. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतले, ऑटोमेशन्स आसतले, किंवा ह्योच सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो फुडाराक आमचो जॉब सेक्युअर करपाक शकता. अदरवायज आमचो जॉब सगळ्यांचो आमी कशें जाला आमकां गव्हर्मेंटान म्हणजे सेक्युअर्ड जॉब दिसपाक लागला, बट ताज्याय पेक्षा प्रायवेट सेक्टरांत आमी पळयता की बरे कडेन काम करूंक लागलात. दे ऑल्सो पे द गूड सॅलरी बेटर दॅन गव्हर्मेंट ऑल्सो. तेय करता, बट ताच्या खातीर आमचें अपग्रेडेशन आसप गरजेचें आसा. सरकार सातत्यान आमी जें म्हटलां की स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग करप हाजेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिता. ग्रॅज्युएशन करता आसतना ITयांतल्यान आमी एडमिशन घेवं येता, तातूंतल्यानूय आमकां स्किलिंग करपाचें काम आमी केलां. आतां तर आमी रिसेंटली गव्हर्मेंट जॉब जितके लागलेले आसा तांकां सगळ्या जाणांक कर्मयोगी ह्या प्लॅटफॉर्माचेर आतां एग्जाम दिवची पडटा. म्हणजे 70,000 लोक जर गव्हर्मेंटात आसत जाल्यार तांच्यांनी ट्रेनिंग घेतल्या, 3-3 वरां एपाचेर तेंच्यांनी एग्जाम दिल्या आनी मागीर ते एग्जाम पास जाल्या. गोवा इज इन 100% ऑन कर्मयोगी रिलचेर सगळ्या जाणांनी आपल्याक अपग्रेडेशन केलां. म्हणजे आतां गव्हर्मेंटातूय बी ते दीस सुरू ना. म्हणजे अंगणवाडीची बाई सुद्दां एपाचेर सगळे रिपोर्ट जे आसा पळय न्ही हे आपल्या डायरेक्टराक धाडपाक लागलेली आसा. थोड्या अंगणवाडीच्या बाईंनी तो ॲप कळना म्हणून आसूं म्हणून नोकरीच सोडली, पण बऱ्याच जाणांनी आतां ॲप शिकून घेतलो, ती ट्रेन जाली आनी ते सगळे रिपोर्ट्स आतां डे टू डे बेसिसचेर धाडपाक लागल्या. म्हणून आमी जे यंग भुरगे जे आसा पळय न्हू हांच्यांनी ही टॅक्नॉलॉजी एडॉप्ट करची पडटली, तांच्यांनी शिकचें पडटलें. स्कील जाल्या शिवाय आमकां पर्याय ना. म्हणून आमी म्हणटा इनोव्हेशन हे इट इज अ मस्ट, आनी हे जर आमी केलें जाल्यारूच आमी तग धरपाक शकतले.